त्याच्यावर गुंतली होती. काळ जसा जसा गेला अर्चनाला योगेशशिवाय जगणं अवघड वाटू लागलं. ती त्याच्याकडे अशा नजरेने पाहायची जशी एक बाई आपल्या प्रियकराकडे पाहते. एकदा योगेशने तिला स्पष्ट सांगितलं, "वहिनी, असं काहीही आपल्यामध्ये नाही. मला या नात्याची मर्यादा समजते." त्यावर अर्चना शांत झाली, पण आतून तुटली. तिच्या मनात एक जळजळ निर्माण झाली. जर तो माझा नाही राहिला तर तो दुसऱ्याचा कसा राहील? काही महिन्यांनी योगेशने सांगितलं की त्याचं लग्न ठरलं आहे. मैनपुरीतील एका मुलीशी त्याचा साखरपुडा झाला होता. घरातील सगळे उत्साहित होते. आई दिवाळीसाठी तयारी करत होती. लग्नाच्या खरेदीच्या चर्चा सुरू होत्या. पण अर्चना मात्र शांत झाली होती. ती शांतता म्हणजे वादळापूर्वीची पूर्वसूचना होती. योगेशने त्यावेळी अर्चनाला एकदाही विचारलं, "वहिनी, तुम्ही इतक्या गप्प का?" अर्चना फक्त एवढंच म्हणाली, "काही नाही योगेश, आता तू लग्न करणार आहेस, माझं काय?" त्या वाक्यात इतकी वेदना होती की योगेश काही क्षण गप्प राहिला. त्याने विषय बदलला, पण अर्चनाच्या मनात एक निश्चय तयार झाला होता. जो माझा नाही तो कोणाचाच नाही राहणार. 19 ऑक्टोबर 2024 दिवाळीचा दिवस. अडुखेडी गाव उजळून निघालं होतं. घराघरात दिवे, फटाके, आनंदाचे आवाज. योगेशही ऑफिसमधून सुट्टी घेऊन घरी आला होता. त्याने सगळ्यांसाठी कपडे, मिठाई आणली होती. लक्ष्मीपूजन झालं. सगळे एकत्र जेवले, हसले. घरात समाधानाचं वातावरण होतं. रात्री सगळे झोपले, दिवे मंद झाले. पण एका खोलीत अंधार उभा राहिला होता. रात्र साधारण 2ची होती. बाहेर सगळीकडे शांतता. अचानक अर्चना उठली. तिच्या चेहऱ्यावर विचित्र शांतता होती. ती हळूहळू स्वयंपाकघरात गेली. एक धारदार चाकू घेतला आणि योगेशच्या खोलीकडे चालू लागली. खोलीचं दार अर्धवट उघडं होतं. योगेश गाढ झोपला होता, थकलेला, निश्चिंत. अर्चना त्याच्या पलंगाजवळ गेली. काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. तिच्या डोळ्यात वेड, राग आणि वेदना एक